केळगाव येथील मुरुडेश्वर संस्थान काशीगीर बाबा यांच्या दर्शनाला गेलो असताना भोंबे साहेब व मी कीर्तनाचा व प्रसादाचा व अन्य परमार्थाचा स्वाद घेऊन परत भोकरदनी. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. अरे का झालं वाहग? चैनल वाले भाई थोड़ा मांग लो. मांग लो भाई. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविते आरती शिष्याची या जन्मभर म्हणतात. या वारकरी संप्रदायामध्ये सर्वच ज्ञानदेव म्हणे गुरुचा मेदास नेणे साधनास आन काही. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदी दिना. यथामती यथावकाश प्राप्त वेळेमध्ये प्राप्त प्रसंगी श्री गुरुनी जशी बुद्धी दिली तसं बोलण्याचा प्रयत्न केला. झाले चिंतन सेवा भगवान श्री मुरुडेश्वर यांच्या चरणाला समर्पित करतो. ज्या गुरुदेवांच्या उपदेशातून हे ज्ञान प्राप्त झालं अशी सद्गुरु जोग महाराज संस्थेतील सर्व गुरुजन मंडळी या गुरुवर यांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करतो. आज जे काही पुण्याचा योग प्राप्त होतो या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुदेवांचा महिमा जो सांगितला हे वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुदेवांचं ज्ञान आहे. जेवढा साठवता आलं तेवढं साठवलं आणि जे साठलेलं आहे ते मोडक्या तोडक्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. झाले चिंतन सेवा आपण सर्व श्रोते मंडळी उपस्थित सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी या सर्वांच्या चरणाला समर्पित करतो. परम आदरणीय परमश्रद्धेय पूजनीय श्री गुरुवर्य ओंकारगिरी महाराज अर्थात आदरणीय अण्णासाहेब यांच्या मार्गदर्शना संपन्न होत असणारा हा उत्सव एक दिवसीय आणि अण्णांच्याच आज्ञेने आमचे गुरुबंधू पंढरीनाथ महाराज यांच्या संपर्कातून दुसऱ्यांदा या मुरुडेश्वर या पवित्र तीर्थक्षेत्रावर सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. सर्व आदरणीय वंदनीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला नाव माहिती नाही.
सर्वांच्या चरणारविंदी अभिवादन करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर आपण ज्याला व्यास पौर्णिमा म्हणतो त्या निमित्ताने या ठिकाणी हरिभक्तपरायण भावेश महाराज यांनी गुरुचं आणि भक्ताचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला या भागातून सांगितलं. त्याबद्दल त्यांचे देवस्थानच्या सर्व कमिटीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी लगेच आमचे गुरुवर्य अण्णा चापे सर हे सुद्धा या ठिकाणी या गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. तरी अशी अण्णांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. थांबसून घ्या. फक्त वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भगवान मुरुडेश्वराच्या दरबारात आपल्या स्वतःच्या गुरुला मनोभावे वंदन करण्याकरता उपस्थित सर्वच भाविक बंधू आणि भगिनी, आत्ताच आपण ज्यांच्या अमृतवाणीतून सुश्राव्य अशा प्रकारचं कीर्तन ऐकलं ते आदरणीय महाराज, ज्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आपण घेतो दरवर्षाला, ते परम आदरणीय गुरुवर्य ओंकारगिरीजी महाराज. बंधू आणि भगिनी, आज आपण आपल्या मुरुडेश्वर मंदिरामध्ये आपल्या गुरुला नमस्कार करण्याकरता एकत्र आलो. संपूर्ण हिंदुस्थान नव्हे तर 7 समुद्राच्या पलीकडे ज्या ज्या ठिकाणी वैदिक संस्कृतीला मानणारे लोक आहेत त्या त्या ठिकाणी गुरुला नमस्कार करण्याकरता लोक आज एकत्र बसलेले आहेत. आज या गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात, कारण व्यास हे प्रथम जगद्गुरु आहे. महर्षी व्यासाची आज जयंती आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या थोडा मोठ्यांच्या जयंत्या वेगवेगळ्या नावाने साजऱ्या केल्या जातात. जसं पंडित नेहरूची जयंती बालक दिन म्हणून साजरा केली जाते, इंदिरा गांधीची जयंती ही सद्भावना दिन म्हणून साजरी केली जाते, त्याप्रमाणे भगवान व्यासाची जयंती पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. 4 वेद, 18 पुराण, 18 उपपुराण, सगळ्या प्रकारचं वाङ्मय निर्माण केलं ते भगवान व्यासाच्या वाणीतून निर्माण झालं. आणि भगवान व्यास सगळ्या जगाचे
जन्मतिथी आहे, त्यांची जयंती आहे, ती आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी. या निमित्ताने प्रत्येकाने आपापल्या गुरुच्या चरणी नतमस्तक व्हावं, त्यांना पुष्पहार अर्पण करावे, त्यांचा जो विचार, त्यांनी जो ज्ञान दिलं त्या ज्ञानाचं स्मरण करावं. त्या ज्ञानाप्रमाणे आपण कितपत चालतो याचा हिशेब करण्याची जागा म्हणजे गुरुपौर्णिमा साजरी करण्याची जागा. गुरु म्हणजे प्रकाश, गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे प्रेम, गुरु म्हणजे मार्गदर्शन आणि गुरु म्हणजे आईवडील. हे सगळे पात्र एका गुरुमध्ये आता महाराज आपल्या वाणीतून सांगत. हे सगळे पात्र एका गुरुमध्ये, एका गुरु या शब्दामध्ये अभिप्रेत असतात. गुरुचा अर्थ मोठा. गुरु म्हणजे तो लघु नाही तो. आणि जर गुरु हा मोठा असेल तर त्याच्या पुढे नतमस्तक झाले, कृतज्ञता भाव व्यक्त केला. ज्यांनी जन्माला घातलं ती आई पहिली गुरु, वडील दुसरे गुरु आणि ज्यांनी या हाडामासाच्या गोळ्याला भगवंतापर्यंत नेण्याचं ज्ञान उपलब्ध करून दिलं ते तिसरे गुरु. म्हणून अशा प्रकारे आई, वडील आणि गुरु या तिघाच्या प्रती आपल्याला नतमस्तक झालंच पाहिजे. रोज उठल्याच्या नंतर आपण भजन ऐकत असाल की प्रातः काल उठून रघुनाथा, माता पिता गुरुचरणी माथा. सकाळी उठून भगवान रामचंद्र आई वडिलांचं आणि गुरुचं दर्शन घेत असतो. अशा प्रकारे सकाळी उठल्यानंतर आपण आई वडील आणि गुरुचं दर्शन घेतलंच पाहिजे. जर आई वडील नसतील, गुरु हयात नसतील तर त्याचं स्मरण केलं पाहिजे. हे रोज व्हावं. परंतु याला सार्वजनिक रूप देण्याकरता सगळ्यांनी एकत्र येऊन ज्यावेळेला आपण कृतज्ञता भाव व्यक्त करतो त्याला गुरुपौर्णिमा असं म्हणतात. आणि गुरुचं जे ज्ञान आता मला सांगत होते, गुरु आहे, शिक्षक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द याच्यामध्ये आहे. जो आपल्याला आपले पोट भरण्याची कला शिकवतो त्याला शिक्षक असं म्हणतात. आणि जो आपल्या शिष्याचा हात धरून जीवनाच्या अंगणामध्ये घेऊन जातो आणि जीवन जगण्याची कला शिकवतो त्याला गुरु असं म्हणतात. सद्गुरूचा आणखी पुढे. अशा पद्धतीने आपण आपल्या गुरुकडे जर पाहिलं तर मग वेगळ्या प्रकारचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण. जर आपल्याला अहंकाराचा नाश करायचा असेल तर गुरु हे फार मोठं साधन. आता महाराज म्हणाले की मी जी कीर्तन सेवा या ठिकाणी केली ती माझ्या सद्गुरु जोग महाराजांची कृपा. म्हणून प्रत्येक शिष्याने आपल्या गुरुचं वंदन करावं की हे ज्ञान माझं नाही, ते माझ्या गुरुने मला दिले. अशा अनेक जोडे आपल्याला अध्यात्मामध्ये पाहायला मिळतात. जगाचा पाप म्हणून त्याच्याकडे पाहतो. भगवान विष्णू, भगवान रामाचं रूप घेऊन या जगामध्ये मानवी देह धारण करून आले. त्यांनी ऋषी वशिष्ठ आणि विश्वामित्र या दोघांना गुरु केले. हे भगवान विष्णू ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णाचं रूप धारण करून आले त्यांनी सांदीपणे ऋषीला गुरु केलं. भगवान श्रीकृष्णाने आणखी एकाला गुरु केलं, त्याला घोड अंगिरस असं म्हणतात, ते त्यांच्या यादव कुळातले. अशा पद्धतीने पुण्यामध्ये जर पाहिलं तर ज्ञानदेवाने मूर्तीला त्याला गुरु केलं. त्याचप्रमाणे नामदेवाने देखील भगवंताला गुरु केलं. आपल्या विसवाखेताला गुरु केलं. म्हणजे गुरु शिवाय ज्ञान नाही. शाळा महाविद्यालयामध्ये शिकवलं जातं की फक्त इन्फॉर्मेशन आहे, ती फक्त माहिती आहे, ज्ञान तर त्याच्या पलीकडे आहे. जोपर्यंत मला भगवंताचं दर्शन होत नाही, जो रस्ता भगवंताचं दर्शन करण्याकडे दाखवला जातो तो त्याला श्रीगुरु किंवा त्याला सद्गुरू असं म्हणतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असतोच. परंतु आज अलीकडे घडतं असं, कारण परिवर्तन हा सृष्टीचा स्थायी भाव आहे. आमच्या गुरुवर्यांनी आम्हाला काय सांगितलं, आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला काय सांगितलं, आमच्या अवताराने आम्हाला काय सांगितलं, आम्ही काय ऐकलं, आम्ही काय समजलो आणि आम्ही काय करतो आहोत याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलेला. गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरु करण्याकरता लोक येतात. गुरु करायचं नसतं, गुरु व्हायचं. मी टीका करण्याकडे उभा नाही, परंतु केवळ दीक्षा दिली म्हणजे गुरु होतो अशातला प्रकार नाही. परंतु जी दीक्षा जो मंत्र गुरुने दिला असेल त्याचं नामस्मरण तर होत असेल तर आपण देखील शिष्य होण्याच्या लायकीचे. जुनी गोष्ट सांगतो, श्री गुरु काशीगिरी महाराज होते त्यावेळेला अनेक लोक बाबाकडे यायचे. बाबा तुम्ही त्या दिवशी कोणता मंत्र दिला मी विसरलो, पुन्हा सांगा. मंत्र विसरतो म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ त्याचं पारायण होत नाही, त्याचं पठण होत नाही, त्याचा जप होत नाही
म्हणून मंत्र घेण्यामध्ये काहीही रस्ता राहणार. म्हणून मंत्र जर घेत असाल तर त्याचा जप झालाच पाहिजे. तो 108 वेळा मिनिमम किंवा कमीत कमी 108 वेळा, आणि जास्तीत जास्त त्याला मर्यादा नाही. हजारो करा, लाखो करा, करोडो करा, जितके जास्त जप कराल तितकी आपली मानसिक आणि आत्मिक अशा प्रकारची निश्चितपणे उन्नती. म्हणून गुरु हा जो शब्द ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला गुरुने शिष्य करणे आणि शिष्याने गुरु करणे ही एक फार मोठी लांबलचक प्रक्रिया. आता अलीकडे बोर्ड लागले रस्त्यावर की इतक्या वाजेपासून तितक्या वाजेपर्यंत गुरु दीक्षा दिल्या जाईल अशी जाहिरात गुरुने करायची असते. जाहिरात करून गुरु दीक्षा आणि मंत्र घ्यायचे असते. तर शिष्याला मनापासून वाटलं पाहिजे की या महापुरुषाचं कडून ज्ञान घेतलं पाहिजे, तेव्हा गुरुजीकडे तो येईल आणि आपलं शिष्यत्व तुम्ही स्वीकारा अशा प्रकारची विनंती करेल. शिष्याने माझं शिष्यत्व पत्करा अशी विनंती गुरुने केल्याच्या नंतर गुरुजी मानलीच पाहिजे असं नाही. जर गुरुला विश्वास असला की हा दीक्षा देण्याच्या लायकीचा आहे, हा पात्रतेचा आहे, तरच ते मंत्र देतील. नसता इतकं सोपं नाही की आलेल्या माणसाला फक्त धागा दिला, तोडा दिला आणि अशा प्रकारचा मंत्र काढण्यास सांगितला. अशा प्रकारे गुरु होत नाही, अशा प्रकारे शिष्य होत नाही. जी वस्तुस्थिती आहे, जे वेदांतामध्ये वर्णन आहे, जे पुराणांमध्ये वर्णन आहे, ते ज्ञान मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न. एक शिष्य गुरुकडे दीक्षा घेण्याकरता गेला आणि मग त्याच्या आश्रमावर जात असताना तिथे एक सेवाधारी महिला झाडत होती. ते झाडत असताना त्याच्या अंगावर धूळ उडाली आणि नागासारखा फुटकार मारला त्याने की काय नालायकपणा आहे, मी गुरुची दीक्षा घेण्याकरता येतो आहे आणि तू माझ्या अंगावर धूळ. आणि मग तो जेव्हा पुढे गेला आणि सांगितलं की मला गुरु दीक्षा घ्यायची आहे, तेव्हा गुरुने सांगितलं की तुला मी पंथ सांगतो, 1 वर्ष त्याचा जप कर आणि 1 वर्षाच्या नंतर परत ये. मला जर समाधान वाटलं तर तुला दीक्षा देईल, नसता दीक्षा परत केलं. 1 वर्ष त्या मंत्राचा जाप आणि पुन्हा तो गुरु पौर्णिमे दिवशी आला. तो आला तर तीच महिला आश्रम मध्ये सडा टाकत होती आणि सडा टाकताना काही थेट त्याच्या अंगावर उडले आणि त्याच्यावर फटकारला. तो त्याच्यावर रागावला की मी गुरु दीक्षा घेण्याकरता तू काय घाण काम करते आहे. आणि मग पुढे गेला आणि गुरुला विनंती केली की मला दीक्षा द्यावी. तेव्हा गुरुने सांगितलं की तुला मी मागच्या वेळी सांगितलं होतं की या मंत्राचा जप कर. तू याच्यावर आला तेव्हा नागासारखा दंश करण्याचा प्रयत्न केला. आता तो आला तर दंश करणार नाही, परंतु फुटकार मारलेला आहे. अजून देखील तू माझी दीक्षा घेण्याकरता पात्र झालेला नाही. तू अजून परत जा, मी सांगतो त्या मंत्राचा जप कर आणि 1 वर्षाच्या नंतर परत ये. तो परत केला, 1 वर्षभर जप केला आणि मग 1 वर्षानंतर गुरु पौर्णिमेला परत आला. त्यावेळेला तीच महिला सडा टाकत होती आणि सडा टाकताना बकेट बंद राहिलं, सगळं पडलेलं अंगावर ओतलं आणि महिला निघून गेली. हे ओतल्याच्या नंतर देखील अत्यंत विनय भावाने तो मध्ये गेला आणि गुरुला सांगितलं की मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जप केलेला आहे, आता मला दीक्षा द्यावी. तेव्हा गुरु म्हणाले की आता तू माझा दीक्षा घेण्याकरता पात्र झालेला आहे. त्यावेळेला गुरुची दीक्षा मिळाली. ते गुरु कुठे, ते शिष्य कुठे, आणि रोडवर बॅनर लावून पाहिजे त्यावेळेला दीक्षा देण्याचा कार्यक्रम चालू आहे असे म्हणणारे गुरु. या अगोदर सांगितलं की मी पुन्हा टीका करण्याकरता आलेलो नाही, परंतु जी वस्तुस्थिती आहे, रस्ता सोडून जर गुरु जरी वागत असेल तर त्याला सांगण्याची हिंमत काही लोकांची नसली पाहिजे की याला दीक्षा म्हणत नाही, याला दीक्षा म्हणत नाही. तुकोबाकडे गेल्याच्या नंतर त्याने अशा प्रकारे लाईन लावली का? माऊलीकडे गेल्यानंतर त्यांनी अशी शिष्याची लाईन लावली का? कुणाकडे कोणत्याही गुरुकडे तुम्ही जा, लाईन लागलेली नाही. जेव्हा गुरुचा अनुग्रह होतो त्याच वेळेला दीक्षा मिळते, तोपर्यंत मिळत नाही. म्हणून गुरु तर कुणालाही करायचा असतो, पण शिष्य करायचा की नाही हे गुरु ठरवत असतो. आणि गुरुने जर आपलं शिष्यत्व पत्करलं तर संपूर्ण जीवनाची जबाबदारी गुरुने घेतली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून गुरुचं महत्व आहे. या झाडांमध्ये असं टायर टोर काही बरोबर. आता काय त्याचा मोबाईल लिस्ट लागतात नाही. येतील नंतर.
बोलता की बोलता येईल की बोलता का मी बरं आमचे गुरुचं नाव सांगा. मुरुडेश्वर संस्थान इथे काशीगीर बाबा यांच्या दर्शनासाठी मुरुडेश्वरला आलो आहोत. तेव्हा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात भक्तगण आले आहेत व इथं कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम चालू आहे. सर्व भाविक भक्त इथे कीर्तनाचा व मुरुडेश्वर संस्थानच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी इथे उपस्थित राहून सर्व कार्यक्रम व्यवस्थित नम्र विनंती. हे पुरातन संस्थान आहे. इथली व्याख्या इथं स्वयं भगवंतांना मुरडून पाहिलेलं आहे असं हे मुरुडेश्वर संस्थान आहे. इथं काशीगिरी बाबा तिथे राहायचे आणि त्यांची समाधी स्थान देखील इथं आहे. तर हे गुरुपौर्णिमा निमित्तानं सर्व शिष्यमंडळी बाबाच्या सतत दर्शनाला येतात आणि हे रामाच्या हातानं स्थापना झालेलं हे मुरुडेश्वर संस्थान आहे. हे केळगावच्या पश्चिमेला आहे. एवढं बोलतो आणि थांबतो.